पुण्यामध्ये एवढा पाऊस पडतोय ना की पुण्याला रेड अलर्ट दिला. रस्त्यावर तर भरपूर पाणी आले, त्यामुळे मिस्टरांनी सुट्टीच घेतली. बाहेर पाऊस पडत होता आणि घरामध्ये मका शिजत होता. सोबतीला चहा पण ठेवला होता. 2 मक्याची कणसं शिजायला ठेवली होती. नाश्त्याला मकाच खाल्ला पोट भरून. आणि ते झाल्यावर दुपारच्या जेवणाला वेळ होता. मग मी इथे माझं ब्लाऊज थोडंसं उसवत बसले होते आणि दुपारच्या जेवणात म्हटलं आधी भेंडीची भाजी बनवून ठेवूयात आणि मग नंतर जेवायच्या टायमिंगला मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकऱ्या केल्या. आणि इथे संध्याकाळ झाली तरी पाऊस काही थांबेल ना. संध्याकाळी मिस्टरांना भूक लागली, मग मी चिवड्याची मस्त भेळ बनवली होती. ते खाऊन इकडे भांडी घासते तोपर्यंत खूप मोठा आवाज आला देवाऱ्याजवळून. म्हणून बघायला आले तर देवाऱ्यात जी लाईट लावली होती श्री स्वामी समर्थांच्या वाटीमागे, तर ते स्विचच्या जवळच पार्किंग होऊन बंदच पडली. आणि काय झालं काय माहिती. म्हटलं जाऊ दे. मग इथं संध्याकाळच्या वेळेस मिस्टरांना म्हटलं तुम्ही आज घरी आहेत तर माझे फोटो काढा, मी साडी नेसते मस्तपैकी. तर मला बोलले नाही मला कंटाळा आलाय. आणि थोड्याच वेळात त्यांना भूक लागली. मग मला म्हणाले मग मस्तपैकी गरमागरम भजी बनव. मग ते मात्र मी लगेच बनवायला घेतले, कारण त्यांच्यासोबत मला पण खायला भेटतील ना म्हणून. मग इथं बनवतच थोडे थोडे मी खात होती. गरमागरम भजी त्यांना दिले आणि थोड्याच वेळात मला बोलले की बटाटे भजी पण कर. मग इकडे बटाटे भजी पण केली. सगळं बनवून झालं, किचन वगैरे आवरलं. पण थोड्याच वेळात मिस्टर लगेच म्हणतील की जेवायला पण वाढ, म्हणून भात ठेवला आणि वरणाला फोडणी पण देऊन ठेवली. जेवण सगळं बंद केलं. दिवसभर आपलं चालूच होतं हॉटेल सारखं काम. तुमच्याकडे असतं का असं सुट्टीच्या दिवशी?